वन विभागाच्या जागेवर असलेलं सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर काल वन विभागाच्या पथकाने कारवाई करून पाडण्यात आलं आणि रात्री जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या नातेवाईकांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय। रात्री काही लोक आले होते आणि त्यांनी मारहाण केली असंही त्यांनी सांगितलंय आणि आज जे आहे ते दीपक केदार यांनी जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या पाळलेल्या घराला भेट दिली, त्याचबरोबर नातेवाईकांचा संवाद साधलाय। आपल्यासोबत स्वतः दीपक केदार आहेत। काय सांगाल आज आपण जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसले याचं जे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमित घर होतं त्या ठिकाणी आलात, त्यांच्या नातेवाईकांना भेट दिली। त्याच्या आजूबाजूला जे नातेवाईक राहतात हे सगळ्या आया बहिणी, त्यांचा काय दोष आहे? आणि देशामध्ये अनेक आतंकवादी हल्ले झाले, एखाद्या आतंकवाद्याचं घर पाडलेलं सांगू शकता का कोणी? त्या आतंकवाद्याला फाशी झाली, मालेगाव बॉम्बस्फोट असेल, नरेंद्र दाभोळकरचा हत्याकांड असेल, पानसरेंचा हत्याकांड असेल, त्या एका तरी आरोपीचं घर पाडलंय? आरोपीचं घर पाडावं किंवा कायदा व सुव्यवस्थेचा धाक दाखवा ह्यासाठी घेतलेल्या ॲक्शनचं आम्ही स्वागत करतो, पण शेळ्या जाळणे, कोंबड्या जाळणे, माणसाला बेदम मारणे, झोपडी जाळून टाकणे, मुलीला मारणे। मी हॉस्पिटलला जाऊन आलोय, रक्तबंबाळ अवस्थेमध्ये महिला पडल्यात, त्या अनुसूचित जमातीच्या महिला आहेत। अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी, त्यांना भूमिहीन आहेत, ते जगायचं कसं, राहायचं कुठं राहायचं? हा मुद्दा हा आहे की त्यांच्या कुटुंबियांनी काय केलं। मी तुम्ही विचारलेला त्या सतीश भोसले बद्दल मी एकही उत्तर देणार नाही। तो गुन्हेगार असेल त्याची कारवाई करा, त्याचा PCR आहे, त्याची न्यायालयीन चौकशी करा, त्याचं तुम्हाला काय असेल ते करा, पण हा तुम्ही अनुसूचित जमातीचा लोकांना भयभीत करण्याचं काम का करताय? मी राज्य सरकारला आव्हान करतो, मुख्यमंत्र्यांना, ज्या आदिवासींना तुम्ही वनवासी म्हणतात त्या वनवाशांची ही हाल केली, त्यांना मुख्य प्रवाहात कधी आणणार आहे? ही मुलगी आमची 10वीला शिकते, तिची परीक्षा आहे, तिने काय शिकायचं ह्याच्यातून? चोऱ्याचा जो काही शिक्का इंग्रजांनी कपाळावर मारलाय ते पुसायला निघालेत बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून। ह्या रानावनात राहून कुठं स्लॅबचा कॉलम दिसतोय तुम्हाला? हे पत्र्याचे फक्त शेड मारलेत का की कधीही उठून जाता येईल, ह्या गावाहून त्या गावाला जाता येईल। हे भयंकर परिस्थिती आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, 15 ते 16 जणांनी याच्यावरती हल्ला केलाय, त्यांची झोपडी जाळली, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे आणि अनुसूचित जाती जमातीच्या महिला या धोक्यात आहेत। आता मी उभा असताना काही लोक येऊन गेले, रात्री काय झालं असेल त्यांच्यासोबत, आम्ही आता लावले लोक, यांच्या एखाद्याचा हत्याकांड झाल्यावर। त्याच्यामुळे हे गंभीर आहे। मी बीडच्या SP ना सुद्धा आव्हान करतोय की तात्काळ यांची दखल घ्यावी। पण वन विभाग असं म्हणतं की हे सगळे घर जे आहेत ते अतिक्रमित जागेत आहेत। वन विभागाचं फक्त एवढंच सांगतो की ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्याचं आडनाव काय आहे? आम्ही जातीवर जात नाहीत म्हणून काही करायला निघाव नका। तुम्हाला एवढा राग येतो, तुम्ही राजकीय कधीपासून झाले? सांगा। दारूरला 400 एकर जमीन आहे, नवगण राजूरला 112 एकर जमीन आहे, हिम्मत असेल ना तर 112 एकर जमीन आणि धारूरची 400 एकर जमीन वन विभागाची, त्याच्यावरचं एक तरी अतिक्रमण तुम्ही काढून दाखवा। बीड जिल्ह्यातलंच आहे, राज्यातले वन विभागावरचे अतिक्रमण काढून दाखवा ना, हिम्मत असेल तर। नेत्यांनी बळकावलेत, खासदार आमदारांनी बळकावलेत, ते चालतात। अरे पारधी समाज राहणार कुठं? त्यांच्याकडे कायम संशयाने बघितलं जातं। त्यांनी म्हणलं आम्हाला मारलं, नाही त्यांनीच मारून घेतलं, नाही आमच्या घरं जाळले, नाही त्यांनीच जाळले। म्हणजे त्यांच्याकडे संशयाने तुम्ही कसं बघणार आहे? सामूहिक आत्महत्या करायची का आम्ही? पारधी म्हणून आम्ही काही माणसं आहोत की नाही? कुठे अनुसूचित जाती जमाती आयोग? तात्काळ दखल घ्यावी याची। त्याच्यामुळं वन विभागाचं जी कारवाई झाली ही द्वेषातून झालेली आहे, त्यांनी तातडीने कारवाई केली। मी तर म्हणतो वन विभागाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा। आज PCR मध्ये काय झालं की सतीश भोसलेंना PCR दिलाय कोणत्या तत्वावरती? की त्यांच्याकडले हत्यार जप्त करायचे। वन विभागाने PCRच्या आधी घर का पाडलं? पुरावे नष्ट का केले? वन विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा। तुम्ही जर म्हणता ना गुन्हेगार आहे तर मग त्याचे पुरावे नष्ट का करता? पारधी समाजाच्या घराला तुम्ही नोटीस लावून जाताय। कोण शिकलेलं? यांना वाचता येतं? काय लिहिलं ते वाचता येतं? आणि मग त्याच्या मुदत संपली। तहसील ऑफिस आहे समोर, हे तहसील ऑफिस वन विभागामध्ये। राग एवढा आहे की तहसील समोर पारधी कसा राहतो हा राग आहे। मुळात सकट पारध्यांचं अस्तित्व उद्ध्वस्त करायचं आणि ठिणगी टाकलेली आहे की ज्या जमातीचा पुढारी असेल त्याला बदनाम करा, विलन करा आणि उद्ध्वस्त करून टाका। आणि हे जर सक्सेस झालं तर उद्या बौद्धांचा नेता रडारवर असणार आहे, परवा मातंगाचा नेता रडारवर असणार आहे,
परत चर्मकारांचा नेता रडारवर असणार आहे. जे जे हिताले दलित, आदिवासी, SC ST असतील, या सगळ्यांचे छोटे छोटे लीडर या भागात काय झालं तर कोण पळत होतं? आज यांच्यासाठी लढणार कोण आहे? एकतरी पारद्याचा नेता पुढे आलाय, दीपक केदार म्हणून मला यावं लागलंय. 400 किलोमीटरहून या बहिणींचा आक्रोश तुमच्या चॅनलवर तुम्ही सगळ्यात पहिली बातमी दाखवली. तुम्हाला मी सॅल्यूट करतो TV9ला की रात्रंदिवस आमच्या पारधी समाजाचा तुम्ही आवाज उठवला. तर दुसरं कोण आहे आमचा आवाज दाखवणार? कोण आहे आमचा आवाज दाखवणार? अरे ते हे मुक जनावर जाळून टाकलंय हो. म्हणजे काय करायला निघालात तुम्ही? जाळून टाकलंय, सगळे जनावर जाळले, गाय मुकलून रडते, 3 महिला तिकडे पडल्या. तर पारधी म्हणून आम्ही माणसं आहेत की नाही तुमच्या राजकारणासाठी? कळत नाही. लहान लेकरू बी सांगेन की राजकारणाचा बळी आहे. राजकारणासाठी तुम्ही पारद्यांना वेटेच धरणार? दुर्दैव आहे, निषेधारी, यांना वाचवावं लागेल. मी आव्हान करतोय पारधी समाजाच्या सगळ्या पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना की पुढे या आणि या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहावं लागेल. मी SP सुद्धा मी आव्हान करतोय, तुम्ही या भागात नवीन आहेत, केवळ SP एक मोठा बदल करतायत. आडनाव काढले, त्या ठिकाणी नाव ठेवले. आता मग जातीच्या लेबलवरती काय करताय ना? SP गुन्हेगारी संपवाय निघालेत म्हणून SPंना कायदा व सुव्यवस्थेचं चॅलेंज निर्माण करून हिथून कसं काढून देता येईल त्यासाठीचं षडयंत्र आहे. पालकमंत्री जे झालेत अजितदादा पवार, ते का पालकमंत्री झालेत आमच्या जिल्ह्यात? म्हणून त्यांच्या कार्यकाळात इथं कायदा व सुव्यवस्था नाही, त्यांचं सुद्धा पालकमंत्री नसावून SP सुद्धा नसावा म्हणून सगळं हे सुरू आहे. SPंना वाटत असेल, परंतु आज स्थिती बेकार आहे. किती 58 लोकांनी जे पोलीस डिपार्टमेंटच्या 58 जणांनी जे काही त्या ठिकाणी रिझाईन देण्याची आणि बदल्याचे जे अर्ज टाकलेत, ही काय ब्लॅकमेलिंग आहे? कोणती ब्लॅकमेलिंग आहे? त्याच्यामुळं SP चांगले मिळालेत, ते नक्कीच यांची दखल घेतील आणि या समाजाला वाचवावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कोण करते हे सगळं? कधीपासून सुरू झालं? एक राजीनामा घेतला म्हणून एवढे राग? पण ज्यांनी केलंय त्यांच्या घरावर मोर्चे घेऊन जा ना. या गरिबांचा बळी देऊन काय होणार आहे? यांचा बळी कशासाठी? त्या बदल्यासाठी. त्याच्यामुळे उघड उघड आहे, महाराष्ट्राला कळतंय हे कोण करतंय. आता वंजारा समाज जो आहे त्यांना सुद्धा हे बरं वाटलं नाही. त्यांना सुद्धा हे हळहळ व्यक्त होती की यार ठीक आहे, एक माणूस आहे पण त्याच्यामुळे कुटुंबाला त्रास. हे कुणाला बरं वाटत? मानवता म्हणून कुणाला बरं वाटत? हे राजकीय केलं जाते आणि त्याच्यामध्ये गरिबांचा बळी गेलाय. सतीश भोसलेबद्दल तुमचं काय मत आहे? मी त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही. मी काहीच बोलणार नाही. का बोलावं? बोलण्यासारखं काय आहे त्याच्यात? मला काहीच वाटत नाही. कारण पोलिसांच्या ताब्यात आहे, अटक झाली, त्याचं आम्ही स्वागत केलंय. फक्त मला हे म्हणायचं की त्यांच्या मागच्या कुटुंबाला त्रास का? कायदेशीर कारवाई आहे ना, बाबासाहेबांचा कायदा आहे, बाबासाहेबांचा कायदा शिक्षा देईल. त्याच्याबद्दल मी त्या सतीश भोसलेबद्दल बोलणार नाही. सतीश भोसलेच्या आडून सुरेश दसला टार्गेट होतंय का त्याच्याबद्दल बोलणार नाही. मला त्याच्यात बोलायचंच नाही. पण या आमच्या पारधी समाजाच्या आया बहिणींचे आसरू बघा, त्यांचा काय दोष आहे हो? लहान लागलं लेकरू आणि काय लेकराचं आहे? हे लेकराचं काय दोष आहे? इकडा ना, हे लहान लेकरू या देशामध्ये राहू दे, हे लहान लेकरू त्याला घरच नाही, आता छतच नाही. कुठे नरेंद्र मोदींची योजना प्रत्येकाला घर? का बरं या पारधी समाजाला घर नाही? प्रधानमंत्री आवास योजना का नाही? कुठे आहेत आमच्या योजना? पारध्यांना, दलितांना योजनाच नाही मिळणार का? ते हे दुर्दैव आहे. मला त्या सतीश भोसलेबद्दल काही बोलायचं नाही. त्याचं घर बाजूला आहे ते सुद्धा मी बघायला आलेलो नाही. पण त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नातेवाईकांनी काय केलंय? या मुक्या जनावरांनी काय केलंय? त्याला जाळून देताय, त्यांच्यावर लाट्या मारताय, काट्या मारताय. कोणी असो, तर राजकारणाच्या माध्यमातून हो, कशातून हो, पण चौकशी झाली पाहिजे. आज इथे एकतरी पोलीस आहे का यांना संरक्षणाला? हे माणसं आहेत ना. माझ्या समोर लोक बघून गेलेत, रस्त्याने गाड्या थांबू चालल्यात. खैरलांजी सारखी घटना घडल्यावर कोण जबाबदार आहे? म्हणजे परभणीत वडार मारला, वडार समाजाचा आमचा भाऊ, आता इकडे पारधी मारायचा प्लॅन चालू आहे का? हे काय चालू आहे षडयंत्र? मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे, गृहमंत्र्यांनी. सतीश भोसलेचे नातेवाईक आहेत म्हणून यांना टार्गेट केलं जातं का? 100%. हे कशामुळे टार्गेट आहे? म्हणजे याचा अर्थ तुमचा फक्त सतीश भोसले म्हणून राग नाही, तर जमात म्हणून राग दिसायला लागले. तुम्ही जमातीला टार्गेट करताय आणि हे योग्य नाही. सुदर्शन गुले किंवा संतोष देशमुखचे जे मारेकरी त्यातलं कुणाचं घर पाडलं? त्यांच्या कोणत्या नातेवाईकाला त्रास दिला? ही परंपराच नाही ना, हा पायंडाच नाही ना महाराष्ट्रात. हा पायंडा का पाडताय? मी म्हटलं की आतंकवाद्यांना ज्या फाशी झाली या देशात त्याचे सुद्धा घरं पाडले नाहीत.
हा तर पारधी समाजाचा चिल्लर विषयावर तुम्ही काही करायला निघालेत. दुर्दैव आहे. या भेटीनंतर तुमची काय भूमिका असणार आहे या प्रकरणात? मी एसपींना भेटणार आहे, अनुसूचित जाती जमाती आयोगाला पत्र लिहिणार आहे आणि पारधी समाजाच्या पुढाऱ्यांचा माझ्याशी चर्चा सुरू आहे. झालं तर सोमवार नंतर किंवा सोमवारी आम्ही मोर्चा काढणार आहेत कारण बीडला. कारण पारध्या समाजाला असं एकटं सोडणार नाही. कारण त्यांनी जगायचं कसं, ते भयभीत झालेत. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पारधी राहतोय. पंकजाताईंना मतदान करतो, पंकजाताई मुंडेंना यांनी खासदार बनवलेलं आहे. पण आज दुर्दैव आहे की पंकजाताई मुंडेंनी विचारलं सुद्धा नाही त्यांना. आमचा सतीश भोसले कार्यकर्ता नव्हता, तो भाजपचा होता. त्याच्या कार्यालयावर भाजपा लिहिलं होतं. मग पंकजाताई या मतदार म्हणून ह्यांना काही मदत करणार आहेत की नाही, त्यांना भेटणार आहेत की नाही. तर त्याच्यामुळं आम्ही रस्त्यावरचा संघर्ष करणार. कारण मला यातला एकही गमावून द्यायचा नाही. सतीश भोसले तुमच्या ताब्यात आहे, कायदेशीर कारवाई करा, आमचं त्याच्यात दुमत नाही. त्याच्याबद्दल आम्ही बाजूनी नाहीत आणि कसल्याच पद्धतीने आम्ही बोलत नाहीत. पण या लोकांना तुम्हाला न्याय द्यावा लागेल. ह्यांचे घरं जाळलीत, त्यांना मारहाण झाली, एका मुलीचा विनयभंग झाला. सगळी चौकशी करा, सगळी सखोल SIT मार्फत चौकशी करा. 16 दिवसाआधी काय झालं ही चौकशी करा. म्हणजे तुम्ही ही तर एक मुलगी आमची, तिचा विनयभंग झाला, त्याच्यानंतर ही घटना घडली आणि 16 दिवसांनी तुम्ही तक्रार द्यायला जाताय. त्यांना विनंती करून गप बसवताय. ते बिचारे ऐकतात की आम्हाला राहायचंय, जाऊ द्या कुठं काय करता, सहन करू म्हणून ते पण शांत बसले. पण तुम्हाला कोणतरी डोक्यात हवा घातली की तुम्ही पोलीस स्टेशनला गेले. मग त्यांची सुद्धा तक्रार आहे ना, पोक्सो आणि ॲट्रॉसिटी. त्याचे आरोपी कधी अटक होणार? ते आरोपी सुद्धा अटक झाले पाहिजेत. आणि ज्या हॉस्पिटलमध्ये हे सगळं झालंय त्याच्या असणाऱ्या सगळ्या MC रिपोर्ट यांच्या मार्फत जी काही मारहाण झाली म्हणून आरोप लावलाय ते सगळं व्हायरल झालं पाहिजे आणि त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण जर मारामारी झाली असती 1 to 1 तर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असत्या. पण त्या ठिकाणी वेगळे मार आहे, जखमा कुठंच नाहीत. त्याच्यामुळे त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि या पीडित मुलीवर त्या ठिकाणी विनयभंग झालेला आहे, त्याची चौकशी होऊन त्याची अटक झाली पाहिजे. यासाठी आम्ही बीडमध्ये मोर्चाचं नियोजन करू. मी SPंना आव्हान करतोय की तात्काळ या कुटुंबाला मदत करा, भेट द्या, पोलीस संरक्षण द्या, अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत कारवाई करा, अशी सुद्धा मागणी या माध्यमातून करतो. यांचं पुनर्वसन करा. 500 मीटर अंतरावर तुम्हाला सांगतो हे तहसीलदार पंचनाम्याला पण नाही आला. म्हणजे आदिवाशांचं या ठिकाणी होतंय, पंचनामाला सुद्धा नाही आला तहसीलदार. ते पंचनामा झाला पाहिजे आणि भरपाई मिळाली पाहिजे. इथं आल्यावर तुम्ही काय बघितलं? हो, बेकार आहे. अन्न धान्य वाईट आहे, जनावरं मेलेले आहेत, मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे. आक्रोश आहे, आया बहिणी रडतायत, बेकार वाटतंय, दुःख आहे. निश्चित आपण बघतो हे होते दीपक केदार, ज्यांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या नातेवाईकांना भेट दिली. त्यांचा असा आरोप आहे की काल काही लोकांनी आम्हाला मारहाण केली, आमच्या अन्नधान्याची नासोडी केली, प्राणीसुद्धा मारलेत. आणि आता दीपक केदार असं म्हणतात की सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कृत्याचं मी समर्थन करत नाही, मात्र त्याच्या कुटुंबियावर, त्यांच्या नातेवाईकावर अन्याय का, जर याचा दखल प्रशासनाने नाही घेतली तर लवकरच आम्ही बीडमध्ये मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, शिरूर कासार, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.